नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गाववाल्या टेकी मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत, की कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे जे कडबा मशीन घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. म्हणजेच जे चारा कापण्याची मशीन आहे, त्यासाठी जे अनुदान दिले जाते, तर त्या अनुदानासाठी अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाईनरित्या आहे मित्रांनो. महाडीबीटी पोर्टलच्या सहाय्याने तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये हा अर्ज ऑनलाईनरित्या कसं करायचा आणि याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, तुम्हाला किती रुपये फीस लागणार आहे, कंप्लीट डिटेल मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर कुठलाही उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूया. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल किंवा आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर तुम्हाला सर्वात अगोदर महाडीबीटीच्या ऑफिशियल पेजवर यायचं आहे, म्हणजेच वेबसाईटवर यायचं आहे. याची मी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून सुद्धा येऊ शकता तुम्ही किंवा Googleवर सर्च केलात महाडीबीटी फार्मर तरी तुम्हाला पहिली वेबसाईट भेटून जाईल. इथं आल्यावर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्यानंतर इथं तुम्हाला सर्वात अगोदर फार्मर आयडी टाकून घ्यायची आहे मित्रांनो. फार्मर आयडी टाकल्यावर तुम्हाला सेंड ओ-टी-पी या बटनावर क्लिक करायचं आहे. तुमच्या फार्मर आयडीला जो मोबाईल नंबर लिंक आहे, त्या मोबाईल नंबरला एक ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथं ओ-टी-पी बॉक्समध्ये टाकायचा आणि लॉग इन करून द्यायचा. लॉग इन केल्यावर तुमच्यासमोर काय अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे तुमची प्रोफाईल 100% पूर्ण आहे का नाही याची खात्री करून घ्या मित्रांनो. पूर्ण नसेल तर त्याच्यावर क्लिक करून पूर्ण करून द्या मित्रांनो. त्यामध्ये फक्त तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची असते. सोपं आहे, ते काही खूप अवघड नाही. थोडी प्रोफाईल कंप्लीट करून घेतल्यावर तुम्हाला डाव्या साईडला घटकासाठी अर्ज करा अशा नावाचा एक ऑप्शन दिसेल. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अशा प्रकारचं काही पेज उघडेल. आता मित्रांनो, इथं आपल्याला ज्या साधनांसाठी अर्ज करायचा आहे, त्यासाठी आपल्याला इथं बाबी निवडायची असते. ह्या वेबसाईटच्या माध्यमातून भरपूर अशा वेगवेगळ्या यंत्रासाठी किंवा साहित्यासाठी अनुदान दिले जाते. संपूर्ण शेतीसाठी जे पण अर्ज केले जातात, त्या याच वेबसाईटच्या माध्यमातून केले जातं. तर आपण आता कडबाकुटीसाठी सुद्धा याच्यासाठीच करणार आहोत. तर याच्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे, कृषी यंत्रीकरण हा ऑप्शन आहे. याच्यासमोर तुम्हाला बाबी निवडा नावाचा बटन दिसतो, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. बाबी निवडा या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अशी काही पेज उघडेल. आता इथं तुम्हाला वेगवेगळे निवडायचे आहे. सर्वात अगोदर मुख्य घटकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कृषी यंत्र अवजारा खरेदीसाठी अर्थसहाय्य हा ऑप्शन असेल मित्रांनो. सर्वात अगोदर तुम्हाला हा पहिला ऑप्शन निवडून घ्यायचा आहे. हा ऑप्शन निवडल्यावर आता तुम्हाला पुढे तपशील निवडायचा असतो मित्रांनो. तपशीलवर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तपशीलवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर काही वेगवेगळे ऑप्शन येतील. त्यामध्ये तुम्हाला निवडायचं आहे. जसे की काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि ट्रॅक्टर, प्रक्रिया संच, पॉवर टिलर हे भरपूर असे आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे मित्रांनो. ट्रॅक्टर, पॉवर टिलर चलित अवजारे हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. हा निवडल्यावर आता एच-पी श्रेणी येते मित्रांनो. एच-पी श्रेणीमध्ये तुम्हाला 20 पेक्षा जास्त ते 35 एच-पी पेक्षा कमी हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर यंत्रसामग्री, अवजारे, उपकरणे यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे कुठं आपली कडबाकुटी यंत्र आहे. ठीक आहे मित्रांनो. ते तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचं आहे. जिथं असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. आता मी इथं करून दाखवतो. हे बघा फॉरेज, ग्रास अँड स्ट्रॉ वेस्टेज मॅनेजमेंट कटर हे आहे. यालाच तुम्हाला क्लिक करायचं कारण हेच कडबाकुटीचं यंत्र आहे मित्रांनो. ह्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्यवस्थितरित्या नाव पाहून घ्या मित्रांनो. त्यानंतर आता इथे तुम्हाला खाली आल्यावर इथं चाक कटर नावाचा 3 ते 5 एच-पी दिसते मशीनच्या प्रकारामध्ये. त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. मशीनच्या प्रकारामध्ये चाक कटर 3 ते 5 एच-पी इंजिन हे दिसते. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे यायचं तुम्हाला पूर्वसंमतीवर क्लिक करायचं आहे. पूर्वसंमतीवर क्लिक केल्यावर काही माहिती आहे ते तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर माझ्या कुटुंबाच्या सदस्याच्या माझ्या मालकीचा ट्रॅक्टर, पॉवर टिलर आहे याच्यावर सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक करा. त्यानंतर जतन करा हा ऑप्शन आहे. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे. जतन करा ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला एका नवीन पेजवर नेईल पेमेंट करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. जर तुम्ही 2025, 24 आणि 25 या आर्थिक वर्षात कोणत्याही इतर घटकासाठी अर्ज केला असेल, तर तुम्हाला पेमेंट करायची आवश्यकता नाही. पण जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल, तर तुम्हाला पेमेंट करावं लागेल. इथे तुम्हाला जतन करा या बटनावर क्लिक केल्यावर येस करायचं आहे मित्रांनो. मला अर्ज करायचा नव्हता म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे केलेलं आहे. पण तुम्हाला येस करायचं आहे मित्रांनो, नो करायचं नाही. त्यानंतर इथं पुन्हा या पेजवर यायचं आहे तुम्हाला. इथं अर्ज सादर करा
अशा एक बटन असतो. तुम्हाला अर्ज सादर करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुम्ही जे पण तुमचं तालुक्याचं नाव असेल, इथे तुम्हाला जी माहिती येईल त्याला ओके करायचं आहे आणि तुमच्या तालुक्याचं नाव असेल, त्यानंतर पहा नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्ही ज्या पण योजनेसाठी अर्ज केलात, ते तुम्हाला इथं दाखवेल मित्रांनो. ते दाखवल्यावर तुम्हाला इथे खाली पुन्हा एक काहीतरी माहिती आहे, ती वाचून घ्यायची आणि ते टिक करायचं आहे, की योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल, त्या योजनेची सर्व अटी, शर्ती मान्य आहेत असं म्हणून सोय घोषणा आहे, टिक करायचं आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करा या बटनावर क्लिक केल्यावर आता बघा इथे माझं पेमेंट ऑलरेडी झालेलं आहे मित्रांनो. तुम्ही जर 24-25 मध्ये केलेलं असेल, तर तुम्हाला करायची आवश्यकता नाही मित्रांनो. पण जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल, तर तुम्हाला इथे पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट एकदम सोपं आहे मित्रांनो. तुम्हाला कोणतेही एक ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड म्हणा, यू-पी-आय, फोनपे, Google पेने सुद्धा तुम्ही करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हे रिसिप्ट प्रिंट करून किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचे आहे. ज्यावेळेस तुमचा नंबर लागेल, त्यावेळेस तुम्हाला एस-एम-एसद्वारे कळवला जाईल. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरी बसल्या कडबा कुटी मशीनसाठी अर्ज करू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर तुम्ही अजून आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथे आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. मग तेव्हा पण पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम मंडळी.